आता आपण कलेक्टिव्ह नाउन पाहणार आहोत. तर कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम, म्हणजे जसं की ग्रुप, जमाव, याला आपण कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतो. तर व्याख्या पाहूया. अ कलेक्टिव्ह नाउन इज द नेम ऑफ अ नंबर ऑफ कलेक्टिव्ह ऑफ पर्सन अँड थिंग. म्हणजे व्यक्ती आणि वस्तू यांना दिलेल्या नामाला समूहवाचक नाम असे म्हणतात. तर एक्झाम्पल पाहूया. क्लास, टीम, फॅमिली, पीपल, आर्मी, ETC वगैरे वगैरे. तर क्लास, आता तुम्ही शाळेमध्ये जात आहे, क्लास वर्गामध्ये बसल्यानंतर तुम्ही एकलेच असतात का? अनेक विद्यार्थी असतात, त्याला आपण काय म्हणतो? ग्रुप, म्हणजे क्लास, त्याला नाव दिलेलं आहे. ओके. तर टीम, तुम्हाला खो खो, कबड्डी खेळ खेळायचे असतील तेव्हा टीम महत्त्वाची असते. तुम्हाला एक दोघांना खेळ खेळता येतो का? नाही. तर त्यासाठी आपण टीमचा वापर करतो. तर फॅमिली, तुमच्या कुटुंबामध्ये एक आणि दोन माणसं असतात का? नाही. फॅमिली म्हणजे अनेक जण असतात, त्याला आपण काय म्हणतो? फॅमिली म्हणजे ग्रुप. पीपल, पीपल म्हणजे लोक. तर एक आणि दोन यानं पीपल होत नाही, तर अनेक लोक असतील तेव्हा आपण पीपल असे म्हणतो. आर्मी, आर्मी म्हणजे सैन्य. ओके. आणि ETC. तर काही आपण इथं उदाहरणे घेतलेले आहेत, तर उदाहरणे पाहूया. देअर आर 30 स्टुडंट्स इन माय क्लास. माझ्या वर्गात 30 विद्यार्थी आहेत. माझ्या वर्गात 30 विद्यार्थी आहेत. आता हे 30 विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स कशात आहेत? वर्गामध्ये आहेत, क्लास. ओके. क्लासमध्ये हे 30 विद्यार्थी बसलेले आहेत, म्हणून आपण याला काय म्हणलेलं आहोत? समूहवाचक नाम, म्हणजे अनेक आहेत. ओके. तेव्हा आपण या क्लासला काय म्हणतो? समूहवाचक नाम. माझ्या वर्गामध्ये 30 विद्यार्थी बसलेले आहेत. एकापेक्षा जास्त असतील तेव्हा आपण समूहवाचक नाम म्हणतो, म्हणजे क्लास एक आहे समूहवाचक नाम. सेकंड पाहूया. देअर आर 5 पीपल इन माय फॅमिली. माझ्या कुटुंबात 5 लोक आहेत. किती? 5. एकापेक्षा जास्त लोक आहेत, मग ही फॅमिली कोणत्या गटात मोडते? समूहवाचक नाम म्हणजे कलेक्टिव्ह नाउन, फॅमिली. ओके. थर्ड पाहूया. तर हे फॅमिली काय आहे? समूहवाचक नाम. ओके. तर आणखीन पाहूया. आवर टीम ऑन द मॅच. आमच्या संघाने सामना जिंकला. आता टीम, टीम हे काय आहे? समूहवाचक आहे, म्हणजे खेळाडू आहे. टीम काय आहे? खेळाडू. ओके. ही टीम खेळाडू आहेत, तेव्हा तर ते सामना जिंकला आहे. कोणता जर खेळ खेळायचा असेल ग्रुपचा, तर आपल्याला टीमची आवश्यकता असते, म्हणजे टीम हे काय आहे? समूहवाचक नाम आहे. ओके. मॅच म्हणजे हे सामना. ओके. अशा प्रकारे आज आपण कलेक्टिव्ह नाउन पाहिले. तर समजलं का कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? ग्रुप, एकत्रितपणा, एकापेक्षा जास्त जर लोक असतील त्या गटामध्ये तेव्हा आपण काय म्हणतो? समूहवाचक नाम म्हणतो. ओके. कलेक्टिव्ह नाउन.